कुरकुरीत असे आणि तेलात सोडताच डब्बल फुलणारे हे नाचणीचे खिचिया पापड आहेत। छान असे हे पापड बनवून तयार होतात, तेही घरच्या घरी। अगदी नवशिकाऊ असतील ना तरीसुद्धा हे पापड इझिली बनवू शकतात। तर हे उन्हाळा सुरू झाला ना की पापड कुरड्या हे बनवले जातात। तर मी याच्या आधीसुद्धा पापड कुरड्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। तर आजच्या या रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी एवढं मोजून घेतलेलं आहे। तर भाकरीसाठी मी जे पीठ वापरते तेच मी इथे पीठ घेतलेलं आहे। काही स्पेशल नाचणी धुवून सुकवून दळून असं काहीही घेतलेलं नाही आहे। तर मी इथे रोजच्या वापरातलंच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे भाकरीचं। तर इथे मी हे चाळून मात्र घेतलेलं आहे। चला आपण आता पापड बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथे कढईमध्ये 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 2 वाटी नाचणीचं पीठ आहे तर 2 वाटीच मी इथे पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि अगदी पाव चमचा इथे पापड खार घालायचं आहे। पापड खार जास्त घालायचा नाही आहे। तर आता इथे आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी मस्त असं उकळलेलं आहे। आता आपण यामध्ये पीठ घालून घेऊयात। इथे मी नाचणीचं जे मगाशी चाळून घेतलेलं पीठ आहे 2 वाटी तेवढं मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता पटकन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला कुठेही गुठळ्या होऊ न देता आपल्याला पटापट अशी ही प्रोसेस करायची आहे। अजिबात हात न थांबवता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। ते चमच्याचा वापर करा, विस्करचा वापर करा किंवा लाटणीचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे, ढवळून घेतलेलं आहे छान असं। आणि इथे जरी तुम्हाला आता पातळ वाटत असेल तरी तसं नाही आहे। आता झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। इथे मी 2 मिनटं मस्त अशी या पिठाला वाफ काढून घेतलेली आहे। आणि आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ। वा, मस्त असे हे पीठ आहे ना मऊसूत असं बनून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता पुन्हा याला ना झाकण ठेवून देते आहे मी 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी। तरी ते बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत। आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ बनून तयार झालेलं आहे। ते बघायचं कसं, तर हाताला पाणी लावायचं आणि पिठाचा छोटासा गोळा घेऊन बघायचा। तो पिठाचा गोळा हाताला अजिबात कुठेही चिपकत नाही। तर आपलं हे पीठ पापडाचं पीठ आपलं हे बनून तयार झाले, खिची आपली बनून तयार झालेली आहे। आता ही पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे, छान ढवळून घ्यायची आणि पुन्हा काय करायचं हे आपल्याला मळून घ्यायचे। तर काय करायचं, एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडंसं अर्धा चमचा वगैरे तेल लावून घ्यायचं आहे आणि ते तेल आहे ना संपूर्ण पिशवीला आतमध्ये लावून घ्यायचं आणि आपण जी ही खिशी करून घेतलेली आहे नाचणीच्या पिठाची ती या पिशवीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। बरं, मी इथे पिशवीमध्ये सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आणि गरम गरम असतानाच प्रोसेस करायची आहे, लक्षात घ्या। पीठ अजिबात थंड व्हायला द्यायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने बघा पीठ छान मळून घ्यायचं आहे। हाताला चटके बसतात तर काय करायचं, एखादा रुमालसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। हाताच्या खाली घ्यायचा आणि रुमालाने असं जरा प्रेस करायचं, म्हणजे चांगला हात तसा लागतो दाबून। किंवा अशी लाटणी घ्यायची आणि लाटणीने हे पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। त्यामुळे पिठामध्ये कुठेही गुठळ्या राहत नाहीत, गुठळ्या राहिलेल्या नाहीच आहेत आपल्या पिठामध्ये, तुम्ही बघू शकता। आणि छान असं हे पीठ आहे ना मळलं जातं। तर पिशवीमध्ये मळून झाल्यानंतर मी परातीमध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, जेवढं पीठ लागेल ना आपल्याला तेवढंच बाहेर ठेवायचं आहे आणि बाकीचं पीठ आहे ते पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते गरमागरमच राहणार, थंड व्हायला अजिबात द्यायचं नाही आहे। इथे पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल ना तेवढे आपले पापड छान सुरेख असे बनून तयार होतात। तर मी इथे ज्या साईजचे आपल्याला पापड बनवायचे तशा पद्धतीने मी ते गोळे करून घेतलेले आहे। अगदी थोडे थोडे गोळे करून घ्यायचे आहेत
आणि काय करायचं आता लाटायचे आहेत आपल्याला, तर एक शीट घ्यायची, प्लास्टिक शीट, त्यावर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण ह्या वर्षभर टिकायचे आहेत आपल्याला, तर अगदी किंचितभर तेल लावून घ्यायचं आहे. पापड लाटण्यासाठी ते आपल्याला 2 शीट लागणार आहे, तर दोन्ही शीटला आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. अगदी सुरुवातीला लावावं लागतं, नंतर लावण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर आता हा पिठाचा गोळा या पद्धतीने ठेवायचा आहे. दुसरी शीट ठेवायची, जी तेलाची बाजू आहे ती या पिठाच्या गोळ्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने. आणि आता एक प्लेट घ्यायची किंवा वाडगं घ्या, काहीही घ्या जे असेल अवेलेबल ते, आणि असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपले हे पापड बनवून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता इथे छान आपलं पापड बनवून तयार झालेलं आहे. अगदी एका बाजूला ना थोडंसं जाड होतं, इथे मी हातानेच इथे पातळ करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा पातळ एकदम पापड बनवून तयार झालेला आहे. आता या शीटवरून आपल्याला दुसऱ्या शीटवर ट्रान्सफर करायचं आहे सुकवण्यासाठी. तर पापड सुकवण्यासाठी मी इथे प्लास्टिक शीटच घेतलेली आहे, त्यावरती मी हा पापड काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इझिली पापड इथे, पापडाची वरची जी शीट होती ती मी काढून घेतलेली आहे. अजून एक मी तुम्हाला इथे पापड बनवून दाखवते आणि इथे थोडी दुसरी पद्धतसुद्धा दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने पापड लाटू शकतो. तर इथे मी हलकासा आकार दिला आहे, डिशवरती ठेवून जी प्रेस करून घेतलेला आहे. आणि आता लाटणीने ना या पद्धतीने अगदी हलकी लाटणी लावायची आपल्याला, आणि तुम्ही बघू शकता मस्त पातळ असा हा पापड लाटला जातो लाटणीने, किंवा हाताच्या बोटाने सुद्धा हा पापड छान असा लाटला जाईल. तुम्ही बघू शकता मस्त पातळ पापड लाटला गेलेला आहे. आता हा सुद्धा मी प्लास्टिक शीटवरती काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने बाकी सर्व सुद्धा पापड मी इथे लाटून घेते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे पापड इथे लाटून झालेले आहेत आणि छान मी इथे सुकवायला ठेवलेले आहेत. ते घरातच मी सुकवते आहे, उन्हात वगैरे नाही सुकवत आहे. तर पापडाची एक बाजू सुकली की पलटी करून घ्यायची आहे लगेच, आणि दुसरी बाजू सुद्धा इथे छान अशी आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तर 2 ते 3 दिवस हे सुकण्यासाठी जातात, कारण मी घरच्या घरी सुकवते आहे त्यामुळे. तरी ते मी 3 दिवस हे पापड सुकवून घेतलेले आहेत, कारण हे वर्षभर मला टिकवायचे आहेत. तर छान असे हे नाचणीचे खिचिया पापड बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग बघा किती सुरेख आलेला आहे, आणि हे पापड ना चवीला तर अप्रतिम लागतात. तर तळून सुद्धा आपण बघूयात. आहा क्या बात आहे, तेलात सोडताच हा पापड छान फुलून आलेला आहे. तुम्ही बघू शकता. बरं हे पापड आहेत ना वर्षभर तुम्ही टिकवू शकता. पापड बनवताना काय करायचं आहे, अगदी कमी तेलामध्ये हे पापड बनवायचे आहेत. पीठ मळताना वगैरे आपण जे तेल वापरतो अगदी थोडंसं तेल आपल्याला वापरून हे पापड बनवायचे आहेत, म्हणजे ते त्यांना अजिबात बुरशी लागत नाही. आणि काय करायचं, पॅक बंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ठेवायचे आहेत, त्यामुळे अजिबात याला कीड लागत नाही. तर इथे मी पापड तळून घेते. तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड तळलेले आहेत आणि तेल अजिबात नाही या पापडांना. तुम्ही बघू शकता आहा मस्त सुरेख झालेले आहेत. तोडून सुद्धा दाखवते. आवाज ऐकलात, किती सुंदर पापड आपला बनून तयार झालेले आहेत. वा क्या बात आहे. तर या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये ना माझ्या पद्धतीने हे नाचणीचे पौष्टिक असे हे खिचिया पापड नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा. आणि यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.